तथागत बुद्धाच्या भिक्खू संघात लोकशाही होती. भिक्खू संघातही लोकशाही पद्धतीने निवडणुका होत होत्या. याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानातून लोकशाही दिली. मात्र लोकशाहीला ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून फासावर लटकविल्या जात असून लोकशाहीच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून हॅकरने कोणाला निवडून आणावे हे आता अंबानीच्या हातात असल्याचा आरोप भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांनी आपल्या धम्मदेसनेतून केला आहे. पुन्हा मग ते मशीन 0 वर ठेवून निवडणूक झाली. तुमचं मत जिथे बटन दाबली तुमच्या चिन्हावर गेलं असलं तरी हॅक करणारे सायंटिस्ट कुणाला निवडून आणायचं ते धीरूभाई अंबानींच्या पोरांच्या हातात. हॅक करणारे त्यांचे प्रतिनिधी ठिकठिकाणी मशीन वोट टाकण्याच्या उद्देशानं जातात. तिथे आपला हॅक करण्याचा नंबर देखील लावला. कोणाला निवडून द्यायचा आहे तो नंबर टाकला तर बरोबर सगळी मतं तुमच्या चिन्हावर तुमचा प्रकाश जरी पडला तरी तुमची मतं तुमच्या चिन्हावर जाणार नाही. आषाढी पौर्णिमेपासून जिल्ह्यातील प्रत्येक विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण सुरू आहे. धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता ॲडव्होकेट दीपक सरदार यांच्या नेतृत्वात तिवसा तालुक्यात धम्म रॅली काढण्यात आली होती. धम्म रॅलीचा समारोप डवरगाव येथील बोधी बुद्ध विहाराच्या प्रांगणात धम्म परिषदेने करण्यात आला. धम्म परिषदेला भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांनी हजारो बौद्ध उपासक व उपासिकांना धम्मदेसना दिली. हे 3 अंगांनी त्या साऱ्या नामरूपाच्या प्रपंच त्याची उकल केली जाते. तुकडे तुकडे करून पाहिलं जाते. हे शरीर मी नाही आहे, माझं नाही आहे, चित्त मी नाही आहे, माझं नाही आहे, अनात्मा आहे. हा बोध जेव्हा होतो तेव्हा निर्वाणाचा साक्षात्कार करता येतो. विपश्यनेच्या 10 ज्ञानाच्या आधारावर हे लोकीय सत्यापासून लोकोत्तर सत्य जे निर्वाणिक सत्य ज्याला नित्य म्हणतात त्याला नित्य म्हणतात, त्याला सत्य म्हणतात. निर्वाणाला नित्य म्हणतात, सत्य म्हणतात. हे अनुभव करता आला नाही. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. अरहंत भिक्षूंना उपदेश केला होता भगवंतानी. एका दिशेला एकटा गेला होता. वेगवेगळ्या स्वभावाची व्यक्ती आली तरी वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तीला योग्यपणे कम्मठाण देऊन त्याला धम्मामध्ये प्रतिष्ठित करण्याचं बळ त्यांच्या अंगी होतं. योग्यपणे हा सद्धम्म समजावून सांगण्याचं कथन त्यांच्याकडे असायचं. 4थी प्रतिज्ञा आहे भगवंतांचा मार्ग अतुल्य आहे, तुलना करता येत नाही. मग्गं गानं मग्ग संपयुक्त कानं चंग धम्मानं तंग समुत्थानानं च रूपानं मग्ग पच्चेन पच्चयो. मार्गाचं एक एक अंग योग्यपणे जाणता आलं, एक एक पाऊल मार्गानं चालता बरोबर आलं तरच आपण भगवान बुद्धांचा मार्ग परिपूर्ण जाणण्याची प्रतिज्ञा आपण कागदावर केली, अनुभूतीवर उतरवलं नाही. सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं खूप अवघड काम आहे. धम्म परिषदेला भंते प्रज्ञाबोधी, भंते आनंद बोधी, ॲडव्होकेट दीपक सरदार, प्रशांत तायडे, चंदू थोरात, गोलू खेळकर, रुमोल तायडे, सुनील मनोहर, सुशील इंगळे, प्रकाश थोरात, श्रीकृष्ण शिरसाट आदी उपस्थित होते. भदंत ज्ञानज्योती महास्तवीर हे आपल्या धम्मदेसनेत पुढे म्हणाले की समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसत्ताक संघटना भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संघटना मजबूत करणे काळाची गरज आहे. घराघरात पोहोचवण्याकरिता कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन आपापसातील हेवे दावे बाजूला सावरून संघटनात्मक जागृती आणावी. राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या ईव्हीएम मशीनने न घेता बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्या. याकरिता समाजातील संघटनांनी आंदोलन उभे करावे असे आवाहन करीत देशाचे संविधान वाचवण्याची ताकद बाबासाहेबांच्या लेकरात आहे, तेव्हा ही चळवळ राबवावी असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांनी आपल्या धम्मदेसनेतून केले. दुसरे लोक वाचवतील याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळं हे ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, लोकशाहीला वाचवा या अर्थानं आपण जनचळवळ उभी करावी असा या निमित्तानं आदेश देतो. तुटलेली म्हण सारी पुत्र आणि महामुगल्ल्यान 2 आईची 2 लेकरं तरी कधी आयुष्यात भांडली नाही. अरहंत प्राप्त होते. भगवान बुद्धांचे अग्र श्रावक होते.
का मांडली नाही? प्रत्येक घराघरात तुम्हाला शांती सुख समाधान नको वाटतं का? विपश्यना करावी लागेल. नाही वैरेन वैरानी समंतीद कुदाचनम अवैरेनेच संबंती एस धम्मो सनंतनो. वैर्याशी वैरत्व करून वैर क्षमत नसतं, मैत्री करूनच जगाला जिंकावं लागतं. सनातन्य भगवंतांनी केलेलं कथन आहे. हे आपल्याला हा सद्धम्म प्रकाशित करून आपल्याला हे वेळीच आंदोलन उभं करता यावं. सगळ्याच आर्थिक सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी हे आंदोलन उभं करावं. ईव्हीएम हटवून या देशाची लोकशाही वाचवून या संविधानाची सुरक्षा करा, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो. ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज.